चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवोई चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवाचा जन्म घेता आपुली इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे मनवोई चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवाचा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंगत येरा मनवोनी चिंता नाही आम्हाला नभ्यो गर्भवाचा जन्म घेतात रंगा करू प्रथम विद्येच्या अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे तेच नमस्कारो आता गोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवोनी चिंता नाही आम्हाला नभ्यो गर्भवाचा जन्म घेता प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट चार चरणाचा अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी भगवान श्री परमात्म्यांच्या कृपेनं साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर घोराडेश्वर या पंचक्रोशीमध्ये वास्तव्यभूत असलेल्या तुम्हा सर्व परमार्थ प्रेमी श्रद्धावान सज्जन भाविकांच्या आणि भक्तिमती मातांच्या अनामूल्य सहकार्याने प्रतिवर्षी संपन्न होत असलेला घोराडेश्वर भगवान यांचा महाशिवरात्री यात्रा महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि जगद्गुरु श्री तुकोबारायांचा गाथा पारायण सोहळा हा नामोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये श्रद्धायुक्त वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. संपन्न होत असलेल्या या उत्सवामध्ये ही एक कीर्तन रूपी सेवा भगवत चरणारविंदी आणि संतांच्या चरणारविंदी समर्पित करण्याचं काम माझ्याकडे सोपवण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी विद्यमान आहे. प्राप्त सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग श्री तुकाराम महाराजांचा एका अतिशय महत्वाच्या विषयाचं प्रतिपादन करणारा अर्थ आहे. तेव्हा अभंग श्री तुकाराम महाराजांचा असून अभंगातील चारही चरणांचा सरळार्थ असा आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात ज्याची उपासना आम्ही करतो तो आमचा उपास्य परमात्मा भोळा आहे, भाविक आहे, जुना आहे, चांगला आहे. भक्ती प्रेमानं त्याला आम्ही जसा केला तसा तो होतो. अभंगाचं पहिलं चरण. बुद्धिवाद्यांनी तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला की महाराज तुम्ही त्या परमात्म्याला जसं केलं तसा तो होतो, पण जसा केला तसा उरतो करतो काय? तेव्हा महाराज म्हणतात आम्ही त्याची उपासना करतो, भक्तीच्या योगाने तो जसा केला तसा होतो आणि तसा त्याची भक्ती उपासना करणाऱ्या आम्हा दासांच्या जीवनातल्या चिंता आणि गर्भवासातली भीती तो परमात्मा हरण करतो. म्हणून जन्माला येताना आम्हाला गर्भवासामध्ये भय नाही आणि जीवन जगताना मृत्यू लोकामध्ये कोणत्याही प्रकारची जीवनामध्ये आम्हाला चिंता नाही. याचं कारण काय? महाराज म्हणतात आमची चिंता देव करतो, आमची भीती तो हरण करतो, म्हणून आम्हाला कोणत्या प्रकारची चिंता नाही. लोकांनी विचारलं महाराज तुम्हाला चिंता नाही, भीती नाही, याचाच अर्थ तुम्ही निश्चिंत आणि निर्भय झाला. मग निश्चिंत आणि निर्भय झालेले तुम्ही संत आता या जगतामध्ये काय करणार? तेव्हा महाराज म्हणतात निश्चिंत आणि निर्भय झालेले आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा वैकुंठाहून या मृत्यू लोकांमध्ये येणार, भक्तीचा डांगोरा पिटणार आणि सर्व सुखाचा सर्व काही उपभोग होणार. आणि मग विचारलं महाराज हे सगळं तुमच्या जीवनात घडतंय तरी कसं घडतं तुमच्या जीवनात? महाराज म्हणतात घडतंय याच्या कपाटी मागे कृपा भगवान परमात्म्याची. याचा अर्थ असा की भक्ती आमची सिद्ध झालेली आहे, भक्ती पूर्णत्वाला पावलेली आहे, भक्तीचा परिपाक झालेला आहे, भक्ती साधना फळाला आलेली आहे आणि त्याच्यामुळे भगवंत ईश्वर तत्व प्राप्त झालेले. आता देव आणि आम्ही इतके एकत्र झालेलो आहोत की तो आम्हाला आणि आम्ही त्याला पाव सेकंद सुद्धा विसरत नाही आणि त्याच्या कृपेचा परिणाम आमच्या मनाला वाटेल तेव्हा इथे येऊ शकतो, भक्तीचा डांगोरा पिटू शकतो, येताना आम्हाला गर्भवासात भीती उरत नाही आणि जीवन जगताना चिंता असत नाही. याचं कारण एकच आहे भगवंताच्या शक्तीचा परिणाम. अशा अर्थाचं चिंतन व्यक्त करणारा तुकाराम महाराजांचा हा अतिशय महत्वाचा अभंग आहे. त्याचा मी सरळ अर्थ तुमच्या पुढे चारही चरणांचा सांगितला. कळला ना सर्वांना? तुम्ही हो म्हणत जा, बसल्या बसल्या एवढी मदत करीत जा. एक मिनिट ऐकून ठेवा, नाहीच कळलं तर मी पुन्हा सांगत जाईल पण तुम्ही हो म्हणत जा. ठरलं ना आता? म्हणजे पुन्हा सांगण्याचं काम माझं आणि हो म्हणायचं काम तुमचं. ठरलं ना आता? नक्की ठरलं ना? मग मी काही म्हणू
तुम्ही फक्त हो म्हणत जा. सर्वांनी कृपया एक दोन गोष्टी अशा लक्षात ठेवा. कीर्तन ऐकत असताना तत्परतेने ऐका, सावधानतेने ऐका, दक्षतेने ऐका, श्रद्धायुक्त अंतःकरणाने ऐका. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की शांतता प्रस्थापित करून ऐका. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अशी की हाताने टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल हे तोंडाने नामचिंतन करत करत ऐका. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्वांनी शेवटपर्यंत जागे राहून ऐका. हे फार महत्वाचं आहे विठ्ठला. हो, आणि याच्यापेक्षा एक काम करावं काय, समजा हे बाकीचं किरकोळ कारकोळ चिल्लर काहीच लक्षात नाही राहिलं ना, त्याच्यापेक्षा सोपं एकच काम सांगतो तुम्हाला. एक काम करा काय, तुमच्या सर्वांचे चेहरे आता सध्या जसे आहेत ना शेवटपर्यंत असेच राहू द्या. मग तुमचे चेहरे आता कसे त्याचं वर्णन करायचं ठरलं तर आता तुमच्या प्रत्येकाचे चेहरे प्रसन्न, प्रफुल्ल, टवटवीत, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखे सध्या जसे तुम्ही टवटवीत आहात, तर कीर्तन संपेपर्यंत कमळाच्या फुलासारखे असे टवटवीत राहा. कारण तुम्ही जर का मधूनच सूर्य फुलं झाले पण आम्हाला तुम्हाला काही सांगता येणार नाही. कृपया तसं बोलूच देऊ नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की झोप यायचं आज तरी काही कारणच नाही. आज तुमचा माझा आपल्या सर्वांचा सुयोग, कालची म्हणा भगवंतालाच काल नेमकंच गुरुजी समोर आले. आल्या गुरुजींना बघितलं आणि माझा थकवाच गायब झाला. कारण काय चैतन्य निर्माण झालं, नुसत्या वादनाने मंडपामध्ये चैतन्य निर्माण झालं. याच्याच करता साथ जी म्हटली ना बोल, साथ फार महत्वाची आहे. विचारा मी नेहमी भटके मंडळी आहे, गावावर भटकतो, महाराष्ट्रभर भटकतो, 22, 23, 24 जिल्ह्यांमध्ये भटकतो. कधी कधी आमच्या नशिबाला अशी साथ येते असं वाटतं याच्यापेक्षा कॉलरा बरा. आज मात्र खरंच माझं सौभाग्य आहे, गुरुजींचं शिवागमन आहे विठ्ठला. त्यांनी आपण सगळ्यांनी मिळून हा ब्रह्मानंदाचा आनंद लुटायचा आहे, हा त्याचा अर्थ आहे बरं का. तेव्हा अभंग आणि अभंगाचा सरळ अर्थ मी तुमच्या पुढे विशेष केलेला आहे, सांगितलेला आहे. थोडंसं त्याचं चिंतन करायचंय. महाराज तुकोबाराई जशी बुद्धी देतील आपल्याला बोलण्याकरता, कोराडेश्वर भगवान जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण त्याच्या अनुषंगाने आपल्या संकल्पित वेळेपर्यंत बोलायचं काम करणार आहे. पैकी थोडक्यात महत्वाचं चिंतन सांगायचंय. ते चिंतन असंय पा, जगामध्ये आपण बघितलं तर जगात 3 प्रकार पैकी या जगातला एक वर्ग असा आहे तो भगवंताची भक्तीच करत नाही. एक वर्ग असा आहे तो भक्ती करून मुक्त झाला, आणि एक वर्ग असा आहे का तो भक्ती करतोय पण त्याला प्राप्ती मात्र किंचित व्हायला तयार नाही. असे 3 प्रकार बरं का. तिन्ही पण प्रकार चांगले ऐकून लक्षात ठेवा. भक्तीच करत नाही हा एक प्रकार, भक्ती करून मुक्त झाला हा दुसरा प्रकार, आणि भक्ती करतो पण प्राप्तीच होत नाही हा तिसरा प्रकार. आता हे सगळं कीर्तन आहे सत्तेपर्यंत चांगल्या लक्षामध्ये ठेवा. आणि कीर्तन आटोपल्यानंतर घरी जाताना आपला नंबर कोणत्या देऊ. भक्तीच करत नाही त्यामध्ये आपण आहोत का, करून मुक्त घालून त्यात आपण आहोत का करतो पण प्राप्त नाही त्यात आपण. असं करतो. 3 प्रकार महत्वाचे. तेव्हा आता तुम्हाला कसं सांगतो, आपल्याला आज या चिंतनामध्ये विचार करायचा आहे पण कुणाचा, त्याच्यातही दोघांना टाळायचंय आणि विचार एकाचा करायचा आहे. प्रसंग असा आहे का जे भक्तीच करत नाही मग तुम्ही त्याचा विचार करू नका. भक्ती करून जो मुक्त झाला तुम्ही त्याचाही विचार करू नका. पण बोलत आहे तुम्हाला विचार करावा लागेल कुणाचा, जे भक्ती करतात पण त्यांना प्राप्ती व्हायला तयार नाही. यांची भक्ती कुठे तुमचे विचार करायचा आहे त्यांचा. भक्तीच करत नाही तो नास्तिक आहे, तो भक्तीच करत नाही नास्तिक आहे. नास्तिकाला देवच मान्य नाही, नास्तिक देवच मानायला तयार नाही. मग त्याला देव मानायचाच नाही, त्याला भक्ती करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि असा जो नास्तिक त्याचा विचार करायचा आपल्यालाही काही कारण नाही. एक गोष्ट आहे, नास्तिक हा एक जगातला असा वर्ग आहे अतिशय विषारी प्राणी म्हणजे नास्तिक. स्वतः भक्ती करीत नाही आणि तो करत असेल त्याची भक्ती सिद्ध होते. एक मिनिट ऐका, नास्तिक या शब्दाची परिपूर्ण व्याख्या, नास्तिक याची खरी व्याख्या, एकटाच नास्तिकपणा करून जगात राहतो तो नास्तिक नाही. मग स्वतः तर नास्तिक आहेच आहे पण आपल्या नास्तिकपणाने दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवून त्या आस्तिकाला नास्तिक बनवतो हा खरा जातिवंत नास्तिक. नाही कळला, नाही कळला. म्हणजे तुम्ही एक मिनिट ऐका, स्वतः तर माळ घालीतच नाही पण त्यांनी घातली त्याची राव देत नाही हा खरा नास्तिक.
काही कधी विचारा त्यांच्या नातीला देखील काही लोक त्या नास्तिकाच्या खूप आली जातात. सारखं त्याला उपदेश करतात, तो घालायला मार, अहो घालायला मार, अहो मार घालायला. तो आपला ऐकून तो मार घालीतच नाही, पण याला बिगर मार तरी करून ठेवतो. आज त्यांच्या नाती नाही लागायची. 3 प्रकारचे लोक नेहमी सांगितले जातात. एक कापुराच्या बुद्धीचे असे, कापुराला जसं काडी लावली की लगेच पेटतो. एक गवळींच्या बुद्धीचे, काडी लावल्यावर लगेच पेटत नाही, पण ती वीज लिहिलेली असते तुपत 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 तुपत. पण एक वर्ग असा आहे की म्हशीचा ताजा पाहू तुम्ही किती गाड्या उघडा, किती गाड्या त्याच्या नाचवा, काडी पेटवली त्याला पेटवायला गेलो त्याचं पेटतच नाही, पण तिला गार करून ठेवतो. त्याला म्हटले आपण सारखे करीती तात्काळ. आज त्यांच्या नाती नाही लागायचं बाबा. विचारा मोठं पोट चिंतन म्हणजे नास्तिक जो आहे त्या नास्तिकाची परिपूर्ण व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता बरेच उदाहरणं वापरली किंवा स्वतः बिघडतो दुसऱ्याला बिघडतो. याचा अर्थ आहे सभासद वाढवतो ना त्याला जातीवंत म्हणतो. त्यामुळे मी त्याला पहिलं उदाहरणात वापरलं. आकाशातून गार त्या जमिनीवरती पडते, म्हणजे गार पावसाळ्यातली गार आकाशातून निघाली ती शेतामध्ये पडते. पण तुम्ही बघा पडल्यानंतर तर आकाश मिनिटांनी ती विरघळून जाते, म्हणजे नाश पावते. पण आकाशातून शेतात पडलेली गार स्वतः राहत नाही, पिकाला राहू देत नाही, स्वतः नाचते, पिकाला नाचवते. तसा हा नास्तिक स्वतः भक्ती करीत नाही, करतो त्याला करून देत नाही. पहिलं उदाहरण आलं लक्षात तुमच्या? नाही काळजी नाही करायची. त्याबरोबर मी दुसरं उदाहरण असं वापरलं की माती आपण याची गिरवी आली पुढीला ती वाटतीची ना, हे माऊलींचीच उदाहरण. जेवण करायला एक तक्रस्त बसला होता, जेवण पूर्ण झालं होतं, गुलाबजामचं जेवण जेवत होता, शेवटचा घास होता, तरी तोंडापर्यंत आला गुलाबजामच होता आणि तोंडात सोडून हातच धुणार होता, त्याच्याकरता तोंड उघडलंय, तोंडापर्यंत घास गुलाबजामचा आणलाय आणि त्यातून सोडायचंच गुलाबजाम तोंडामध्ये. तितक्यात त्या गुलाबजाम फोडण्याच्या पूर्वी एक माती त्याच्या पोटामध्ये गेली. बरं गेली म्हणजे तिची तीच गेली. कोणी आजही केला नाही की तुम्ही जात कसंही करून तुम्ही जात असंही काही. ती माती काही कारण नसताना शेवटच्या घासाबरोबर त्याच्या पोटात जाते. आणि एक मिनिट ऐका, आता समजा गेली तर गेली, पण एवढं मोठं गोडावून कुठंतरी फांदी खोपऱ्याला मुक्काम करावं असेल, पण ती माती पोटात गेलेली माती स्वतः पोटात राहत नाही आणि पाठ ठोकेल्या अन्नाला पोटात राहू देत नाही, सगळं मटेरियल बरोबर घेऊन विचारा माती आपण आज पुढील माती स्वतः पोटात राहत नाही, अन्नाला राहू देत नाही, गार स्वतः राहत नाही, पिकाला राहू देत नाही. त्याचा नास्तिक बाबवा स्वतः आळंदी पंढरपूरला जात नाही, देऊला येत नाही आणि तो निघाला त्याला 1 स्टँड पर्यंत जाऊ देत नाही. एका अति भाविकांनी कीर्तनात असं ऐकलं नव्हता, म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखी लीला. जन्माची सार्थकता भगवंताच्या दर्शनाची सत्तामध्ये त्यांनी ऐकलं. पुढे वारी आली, वारीच्या टायमात त्यांनी तयारी केली, देवाचं दर्शन घ्यायचं, जन्म सार्थकी लावायचा. त्यांनी पेटीवरती कपडे वगैरे सगळं घेतलं, 7 वाजता सांगा आणि ते निघालं. एसटी स्टँडवर त्या गाडीची वाट बघत होता तर या हरिभक्तांची गाठ पडली. त्याला राम 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 राम. यांनी त्याला विचारलं काय इस्त्री कपडे कडक धुवून चून सगळं नीट ठेवा, काय कुठं निघाले तुम्ही, काय प्रकार हा लांबचा दौरा दिसतो. तो म्हटला हो सप्तमध्ये कीर्तन ऐकलं नाही का, महाराजांनी सांगितलं नाही का, चालू पंढरपूरला तुका म्हणजे जन्म आल्याचे सांगतात, विठ्ठलाची क्रिया पंढरपूरला जातो, देवाचं दर्शन घेतो, कृतार्थ होतो. आणि असं यांनी निघाले मी सांगितल्यावर तो नास्तिक त्याला म्हटलं बाबा काय कीर्तनकारांच्या नादी लागला. त्यांनी त्याला असा ढोस पाजला ना त्याचं कामच करून टाकलं एका ढोस मध्ये. तो म्हणजे काय कीर्तनकारांच्या नादी लागला. अरे बाबा हा त्यांचा अंदाज नाही, त्यांना पाठ करावं लागत आहे, सांगावं लागत आहे. आपण ह्या कानाने ऐकावं, तू सोडून देवानी 2 काने काही येणे म्हणून दिले का आपल्याला. बस तो म्हटलं सांग तू आता पंढरपूरला जाणार आणि पंढरपूरला जाऊन तिथं काय करणार, 40 तास बारीक तर काय उभा राहतो, सगळे म्हटले तर काय केलं तर तो दर्शन मंडपाचे आणि त्याच्या टक्काबुक्कीचं काय खातो, पोलिसांच्या लाचेकाच्यात काय खातो, खिसाबुक्कीचं काय मारून घेतो, एवढ्या गर्दीत तो उभा राहतो, रात्रीचा दिवस करतो, मग देवापर्यंत जातो, तिथं गेले की दोघं नाही ते कोणतं बडव्यांच्या गरदांड्या खातो आणि एवढं करून करतो काय देवदेव म्हणतो आणि काळ्या दगडाच्या पाया पडतो, तीर्थ म्हणतो, करून ते चंद्रभागेच्या पाण्यात टाकू करतो. बघ आपल्या गावामध्ये दगडांचा का दुष्टोटा गेला आणि पाण्याचा का दुष्काळ पडला आणि जातोच कशाला, तिथं आहेच काय बाबा. अरे सज्जनान गंमत अशी लागूपुरते त्यांच्या आरोग्य पाठ राहतात, हे विशेष. त्यांनी त्याला असं सांगितलं वेळा की ते धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तुमच्याच महाराजांनी लिहून ठेवलंय आणि तिथं दगडच आहे, तिथं पाणीच आहे, सज्जनांनाही तर देव आहे, जातोच कशाला. आणि एवढं ऐकल्यावर ते काय अहो त्याची गेली ना बुद्धी बदलली.
तो म्हणे हो हो, तुम्ही म्हणता ते तर खरंच आहे. मग तो म्हणे जाय घरी. पुढे चाललं पंढरपूरला. त्याने उचलली पेटी वळकटी, आला घरी. घरात बसला, पलंगावर बसला, पाणी फिरायला लागला. बायकोनी त्याला विचारलं, खाऊ गेले नाही तुम्ही? अहो तुम्ही गेले नाही, निघाले आणि पुन्हा माघारी आले, गेले नाही तुम्ही? हा बायकोच चिडला, कुठं? ती म्हटली, अहो संतापू नका, तुम्ही पंढरपूरला निघाले होते ना वारीला, आणि तुम्ही परत घरी आले. वारी वारी, अहो तुमची वारी. तू म्हणे काय करायची वारी? बरं आहे घरी तुझं आहेच नाही तर वारीला. आता तुमच्या लक्षात, याला जातीवंत नास्तिक म्हणतात. स्वतः पंढरीला जात नाही, निघाला तेव्हा एसटी पर्यंत पोहोचू देत नाही, हा खरा जातीवंत नास्तिक. तेव्हा याचं चिंतन करायचं आपल्याला काही कारण नाही. तो नास्तिक भक्तीच करत नाही. काही काही भाबड्या लोकांना असा प्रश्न निर्माण होईल की महाराज नास्तिक भक्ती का करत नाही हो, नास्तिक भक्ती का करत नाही हो? तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. नास्तिक माणसाला भक्ती करायचा प्रश्न जीवनामध्ये त्यालाच निर्माण होतो की ज्याला देव मानायचा आहे, आणि त्याला देवच मानायचा नाही, त्याला भक्ती करायचा प्रश्नच कुठं राहतो. सर्वांची क्षमा मागून खालचं वाक्य बोलू का काय? हे बघा साहेब, श्राद्ध घालायचा प्रश्न त्यालाच येतो ज्याला बाप मानणे. आता ज्याला बापच मानायचा नाही, त्याला श्राद्ध घालायचा प्रश्न येतो कुठं? ते कसाही वागलं तर त्याला कोणी काही म्हणायचं काम आहे का? तसं भक्तिशास्त्रामध्ये भक्ती करण्याचा प्रश्न त्याला येतो की ज्याला देव मानायचा, पण ज्याला देवच मान्य नाही त्याला बाकीच्या काहीच कटकटी नाही. हा एक नास्तिक आहे, भक्तीच करत नाही. जाऊ द्या. नंबर 2चा प्रकार असा आहे, त्याने भक्ती करून मुक्त झाला, त्याची भक्ती सिद्ध झाली, साधना सिद्ध झाली, ईश्वर स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचला, म्हणजे तो मुक्कामाला गेला. आता त्याची अवस्था अशी, तो म्हणतो शून्य सारोनी त्रिपुटाची घरी गा तो सुखाने तिथं जाऊन पोहोचलाय, ईश्वर रूप झाला. पण तो मुक्कामाला पोहोचला, तुम्ही त्याचा विचार करू नका. भक्तीच करत नाही तुम्ही, त्याचा विचार करू नका. पण बोलताय तुम्हाला विचार करावा लागेल कुणाचा? जे भक्ती करतात पण त्यांना प्राप्ती होत नाही, यांचा विचार तुम्हाला करावा लागेल. मग करणार की त्यांचा विचार कराल की त्याचा विचार नाही? बरं, आधी व्यवहार लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या ध्यानात. एक मिनिट ऐका, जो नावेतच बसला नाही तुम्ही त्याचा विचार करू नका. जो बसून पलीकडे पोहोचला तुम्ही त्याचा विचार करू नका. पण पलीकडे जाण्याकरता 6 वाजेचा नावेत बसला, वल्ले मारून मारून थकून गेला, दुपारचे 12 वाजले तरी त्याचे नाव हातभरे पुढे सरकायला तयार नाही. कुठे गुंतली? आता तो विचार करायला नाही. जो सदाचाच पास आहे तुम्ही त्याचा विचार करू नका. जो कायमचाच नापास आहे तुम्ही त्याचा विचार करू नका. पण पास होण्याकरता शाळेत जातो, अभ्यास करतो, पेपर घेतो, तरी रिझल्ट आणायला गेला का फर्स्ट क्लास नापास. याचा अभ्यास कुठं चुकला? आता तो विचार करायचा नाही. एकाला रोग झाला, आजार झाला, बरा तो भाव वाटतो, डॉक्टरकडे जातो, औषधं खातो, पथ्य पाळतो, 6 महिने झाले आणि तू मात्र थोडा यायला तयार नाही. याची ट्रीटमेंट कुठे चुकली? आता तो विचार करायला. आता तरी हा म्हणा स्टॉक संपलाय ना माझा, तुम्ही काढूनच घ्यायच्या मागे लागले वारे मंडळी असं म्हणा की महाराज का बरं यांचा विचार करावा? होते विचार केल्यानंतर दोष सापडतात, सुधरवता येतात तरी मार्ग नसावा. तुम्ही चिंतन करा, विचार करा. आणि सकाळचं 6 वाजेचं वल्ले मारतो, त्याचे नाव पुढे का करत नाही? कुठे गुंतली, कुठे गुंतली, कुठे गुंतली? आणि विचार केल्यानंतर लक्षात आलं कुठ्याला भाजी सोडलीच नाही. त्याचा पत्ता कशी काय पुढे जाणार? असाच प्रकारे डॉक्टरकडे जातो, औषध खातो, पत्र पाळतो, 6 महिने झाले, तू काय येत? आणि मग 2-4 जण उठले त्याच्या पाशी गेले. त्या 2-4 जणांनी त्याला विचारलं, माझ कोणत्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतोय? तू म्हटलं पुण्यामध्ये आमच्या डॉक्टरची. काय औषधं दिले ट्रीटमेंट? या पुढ्या पाड्या सगळ्या त्यांच्या पुढे टाकल्या. या औषधं दिलेत म्हटलं त्यांनी. बरोबर, खाण्याची पद्धती कशी काय? म्हटलं डॉक्टरने असं सांगितलं, ग्लासभर दूध घ्यायचं, त्याच्यात आम्ही ती पुडी टाकायची, हलवायची, आणि बरं का उपरणारे हे औषध खायची पद्धत समजून घ्या आणि मग झोपा, नाही तर रिॲक्शन येईल नाश झाला. डेअरिंग गेलो एवढ्या रोकड मध्ये लई त्याला तो म्हणाला, डॉक्टरने सांगितलं ग्लास भर दूध घ्या, त्यात पुडी टाका, हलवा आणि पिया. हा हे म्हटलं तू कसं काय घेतो? हा म्हटलं मी तसंच घेतो, त्यामध्ये जरा घोटाळा होतो,
काय होतं म्हटले कसं ती पुडी आहे ना आपण दुधाच्या ग्लास तर त्यांनी हलवायला सुरुवात केली ना किती तास हलवा कधी कधी ते औषध विरघळून जातं पण वरून बांधलेला कागद आहे ना किती तास हलवातात तो विरघळतच. हा म्हटलं मी उद्या डॉक्टरांना जाऊन तेच सांगणार आहे की औषध कोणतंही द्या आणि कसंही द्या पण कागद करा पातळ वापरून त्याला तो विरघळतच नाही. आणि मग एका चाणाक्ष ऐकणाऱ्याच्या लक्षात आलं तू म्हटणारे हो चुकतं इथं चुकलंय ना काय चुकतो म्हटलं हा बघा ही बांधलेली औषधाची पुडी सोडतच नाही हा दुधामध्ये बांधलेली कागदाचं बांधलेली पुडी तशीच दुधात टाकतो हलवतो दुधाबरोबर तशीच गिळून घेतो पोटामध्ये तशीच राहती मग त्या कागदाचा प्रतिबंध येतो आता याला गुण येणार कसा हा प्रश्न म्हणजे चुका सापडतात विचार केल्यानंतर. तसंच समाजातला एक वर्ग असा एक होते अहोरात्र भक्ती करतो गंध लावतो माळ घालतो पारायण करतो वाऱ्या करतो सगळं करतो पण त्याला प्राप्तीच व्हायला तयार नाही आणि भक्ती तर त्याची थांबतच नाही. ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये आईचा अखंड भजन करी उगान राहे क्षणभरी सारखी भक्ती करतो तरी त्याला प्राप्तीच होती. मग भक्ती करून सुद्धा यांना प्राप्ती कळलं. महाराजांनी प्रस्तुतच्या अभंगात भक्ती करणाऱ्या अंतःकरणापासून भक्ती करणाऱ्या श्रद्धेनं भक्ती करणाऱ्या सद्विचारातून भक्ती करणाऱ्या भगवंताच्या भक्ताला भक्तीच्या फलामध्ये चार अवस्था प्राप्त होतात. या अभंगात 4 अवस्था आहे. कोणत्या निश्चिंतता निर्भयता स्वतंत्रता आणि सुखरूपता अशा 4 अवस्था आहे. मनवुनी चिंता नाही या माझाचा निश्चिंतता नव्यो गर्भवाचा जन्म घेता निर्भयता अपुरी इच्छिकरा करू गदावर स्वतंत्रता आणि भोगू सर्वकाळ सर्व सुखे सुखरूपता. देवाचा भक्त म्हटला की तो निश्चिंत झाला पाहिजे निर्भय झाला पाहिजे स्वतंत्र असला पाहिजे आणि सुखमय त्याचं जीवन असलं पाहिजे. महाराजांनी या लोकांकडे पाहिलं भक्ती अहोरात्र करतात आणि भक्ती करून चिंता करतात भीती बाळगतात दुःख भोगतात पारतंत्र्यात राहतात यांना प्राप्ती काय होत. अशा भक्ती करू नये प्राप्ती विन्मुख असलेल्या भाविकांकडे लक्ष केलं जगद्गुरु तुकाराम महाराज त्या भाविकांकडे महाराजांनी त्या भाविकांना विचारलं बाबा हो अरे भक्ती करताय ना तुम्ही भक्ती करताय ना अहोरात्र म्हटलं हो ना महाराज सारखी भक्ती चालली आहे. आणि मग भक्ती करताना तुमचे चेहऱ्याचे सुक्यासारखे का सुकलेले का थोडी गोवरी आईशी तिच्या तोंडावरी असं का बरं ते म्हणते काय करावं महाराज भगवंताची भक्ती करतो पण भक्ती करून ते प्राप्त व्हायला पाहिजे आम्हाला प्राप्तच व्हायला तयार नाही भक्तीच करतो आणि काही प्राप्तच होत नाही. आणि मग महाराजांनी त्यांना विचारलं सज्जनांनो भक्ती करून तुम्हाला प्राप्ती काही होत नाही तुम्ही भक्ती करता कोणाची भक्ती करता. मग आपण ज्या ज्या देवदैवतांची उपासना करतो त्या त्या देवदैवतांची यादी त्या मंडळींनी तुकोबारायांच्या पुढे ठेवली. त्यातला एक म्हटला महाराज आई भवानी थोर जाणून तिचं मी उपास दिले हो हाती परडी देऊन तिने मज फेकेशी लाविले हो गुळा बांगडा करून आपणा जवळी पैसविले हो उद्वार तुझे भरे गिरे गरगरे भूत पावले व्यर्थ चिन्ह वाटला तुझं मी फुल वला बांधिला हो जय जगदंबे पूर्ण कदंबे जगवून बोले देह तुझार पिला तुझं मी फुल वला बांधिला हो. दुसरं म्हटलं महाराज माझी पण ऐका म्हटले काय तो म्हणे खंडोबाची नवल गोरी मुरुळे हुडी बैसले हो आपले ते काय ते सज्जन देवी वंचुनी भरी भरी. तिसरं म्हटलं महाराज माझ्या घरी भैरव पाहुणा ये हुडी बैसला हो. अशा अनंत 1 2 3 नाही शेवटी एक प्रमाण पुढे असे आईची दैवते किरी अनंते नवक पहुत फिडिले हो पण परिचय फरकत झाले आणि शेवटी कळा आपल्या येऊन त्या देवांनी आमच्याकडूनच अपेक्षा केली पण आम्हाला काहीच मिळालं नाही. विठ्ठला काय 1 मिनिट ऐका अपूर्ण असलेल्या जीवानी पूर्ण होण्याकरता भक्ती जरूर करावी पण एक गोष्ट अपूर्णाने पूर्ण होण्याकरता जी भक्ती करायची ती परिपूर्णतम भगवंताची करावी. महाराज म्हटले गड्यांनो तुम्ही ज्याची उपासना करता तो देवही अपूर्ण आणि उपासना करणारे तुम्ही भक्तही अपूर्ण देवही अपूर्ण आणि भक्तही अपूर्ण. आता कोण कोणाला पूर्ण करणार हा प्रश्न सांगा. अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे काय हो विठाला विठाला अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे काय पूर्ण का अंधार अधिक अंधार म्हणजे प्रकाश तिखट अधिक तिखट म्हणजे गोड असं आहे का मूर्खाधिक मूर्ख म्हणजे शहाणा असं आहे का जीवाधिक जीव म्हणजे नाही जीवाधिक जीव म्हणजे डबल जीव मूर्खाधिक मूर्ख म्हणजे डबल मूर्ख तिखटाधिक तिखट म्हणजे डबल तिखट अंधार डबल अंधार. तसं अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे काय पूर्ण का अपूर्ण उठलं ना अपूर्णाच्या
तुमच्या लक्षातच नाही आलं. तुम्हाला व्यवहार सांगतो सरळ. हे बघा सरळ व्यवहार असा आहे, रोग्याचा रोग बरा करण्याकरता डॉक्टर निरोगी असावा. येतं खरं आहे की नाही? आता तुम्ही सांगा, रोगी डॉक्टर आहे, रोगी पोटफोडाचा आजार घाल. ते पेपरामध्ये ते छोटे छोटे उदाहरण येतात, त्याच्यात एक मार्मिकाचं होतं पहा. एकाला दृष्टीदोष झाला, ऑटोमॅटिक एकाचे 2 दिसायला गेले, म्हणून त्याला नेत्र तज्ञाकडे गेला. डॉक्टर म्हटले काय होतं? म्हटलं काय झालं डॉक्टर? झोपेतून उठलो ना, ऑटोमॅटिक अचानक एकाचे 2 दिसायला लागले. एकाचे 2. एक समोरून आलं रामराम केलं की मला 2 दिसतात, पण त्यापैकी याचं घ्यावं का त्याचं घ्या. एक कप पुढे आलं का 2 कप दिसतात. प्रश्न होतो तो एक शंभराची नोट दिसतात का 2 दिसतात. सगळा व्यवहार घोटाळा झाला साहेब. ऑटोमॅटिक झालं बघा. एकाचे 2 दिसायला लागले. डॉक्टर त्या डॉक्टरला म्हणे काय झालं काय नाही. एकाचे 2 दिसायला लागले. मग डॉक्टर म्हणे का रे तुला जर एकाचे 2 दिसतात तर तुम्ही 14 कशाला आलं? आता तुम्ही सगळं बोलतोय त्याला रोग्याला एकाचे 2 दिसतात म्हणून डोळे तपासायला ज्या नेत्र त्यांच्याकडे गेला त्याला एकाचे 4 दिसतात. कोणाचे डोळे घालतील का बरे कधी? त्याच्याकरता रोग्याचा रोग बरा करण्याकरता डॉक्टर कितीतरी अशी उदाहरणे. कीर्तनाला येताना दोघांनी ठरवलं. म्हटले माझं वराडेश्वरला सप्ताह चाललाय, बाजी महाराज आहे, कीर्तन अशी बाजी होतात, आज पण कीर्तन चाल. तो म्हटला लय बाजी बुवाई. तो म्हटला अरे कीर्तन पुष्कळ बाजी आहे पण आपल्याला काय उपयोग? का बरं? तो आपल्याला झोपायचं आवडती. कीर्तनात आले का स्लिपिंग, आले का स्लिपिंग, आले का झोपी. तो आज तसं नाही करायचं. एक काम करायचं म्हणजे काय, कीर्तनकाराच्या जवळ बसायचं, दोघांनी शेजारी बसायचं. मला झोप आली तू उठवायचं, तुला झोपला की मी जागा करायचं, मला झोपला की तू जागा करायचं, तुला झोपला की. असं दोघांनी पक्क ठरवलं. कीर्तनात आले, सर्वांच्या पुढे आले, गर्दीतून वाट काढून आले, कीर्तनकाराच्या बाहेर जाऊन बसले आणि कीर्तन सुरू झालं. रंगात आलं दोघांच्या दोघं. आता तुम्ही सांगा बुवा त्याला उठवायचं त्याच्याकरता उठवणारं जागा नको का? हा सोपा व्यवहार आता तुमच्या लक्षात आला. तसं भक्तिशास्त्रामध्ये ज्याचं जीवन पूर्ण करायचंय, ज्या अपूर्णाला पूर्ण करायचंय, तर अपूर्णाला पूर्ण करणारा जो भगवान तो स्वयंपूर्ण न होता मग देवही अपूर्ण आणि भक्तही अपूर्ण जर एकत्र आले तर कोण कोणाला पूर्ण करणार? हा निर्माण होतो प्रश्न. तुकाराम महाराज म्हटले सज्जनांनो, ज्या देवदैवतांना तुम्ही बसता त्या देवदैवतांची स्थिती बघा. स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरता जे दुसऱ्याला फिरायचं काम करतात, दुसऱ्याकडे हात पसरतात, त्यांच्याकडे तुम्ही हात पसरला की तुम्हाला काय देणार? विठ्ठला वर्णने बुवा आपुल्या इच्छा आली का पिढी, आपुल्या इच्छा आली का पिढी, आली तयांची थोडी अल्परोकडी बुद्धी आशिरा, आली तया इच्छा आली का पिढी, आपुल्या इच्छा आली का. महाराज म्हटले सांगा आपुल्या इच्छा आली का पिढी, काय देईल बराडी, कडू आली तयांची जोडी अल्परोकडी बुद्धी आशिरा. लोकांनी विचारलं महाराज यांची उपासना तुम्ही करत नाही का? महाराज म्हटले बाबा यांना कोण बदल केंदरी हेंदरी दैवत आहे, कोणती पूजी होते घेते, आपुल्या पोटाची रडते मागती उपासना कोण करील? यांची उपासना करायला आम्ही रिकामी नाही. विठाला स्पीकरवाले झोपले का? आपलं ध्यान करून काय महाराज म्हटले ज्या देवांची उपासना तुम्ही आरंभी ते देव शेंद्रे हेंद्रे अल्पज्ञ बराही अंतर ते पाळणार होता. त्या देवांची विटंबना असून त्याची त्याने ऐकून तो महाराज तू बरं आहे गबरा पुढे बोलूच नका, शांत राहा. आतापर्यंत आमच्या उपास्य दैवताचं विडंबन केलं तुम्ही. आमचा देव शेंद्रे हेंद्रे अल्पज्ञ बराही आमचा धक्का टाकला असू देता का संत पुढे बोलूच नका आता. आणि एक काम करा, आमचा देव शेंद्रे हेंद्रे असू द्या पण त्याची उपासना तुम्ही करता, तू तुमचा देव करता ते सांगा. तुम्हाला एक मिनिट बोलू का? याला शास्त्राच्या परिभाषेमध्ये खंडन आणि मंडन म्हणतात. हे सुद्धा मोठं बोल आहे. फक्त एक गोष्ट, कोणाचंही मत खंडन करण्याचा अधिकार ज्याला मंडन करण्याचं ज्ञान असतं त्याला असतो. मग तुम्हाला मंडन करता येत असेल तर तुम्ही कोणाचंही मत खंडन करू शकता. श्रीमद शंकराचार्य मंडन करण्यामध्ये तरबेज होते म्हणून मंडन मिश्र पंडिताचं मत ते खंडन करू शकले. कुमारी भट्ट मंडन करायला पटाईत होते म्हणून नास्तिकांचं मत ते खंडन करू शकले. तसं कोणाचंही खंडन जरूर करा पण मंडनाचं ज्ञान असतं. मंडनाचं ज्ञान असेल तरच कुणाचंही खंडन करायचं. अर्थात ज्ञान नसेल तर गप राहायचं, तोंडच नाही मारायचं, बोलायचंच नाही. समजा आता
कीर्तन सुरू झालं एवढी मंडळी आणि मी डायरेक्ट गुरुजींना असं म्हटलं, गुरुजी तुमचं पक्वात वाजवून चुकलं. एवढ्या लोकांमध्ये गुरुजींना माझ्यासारखे पण गुरुजी सर्वज्ञ, गुरुजी ते सहन केलं एवढा अपमान. पण गुरुजी म्हटले ठीक आहे पांडुरंगा, गिरी महाराज आमचं वाजवून चुकलं, पण ठीक आहे माणूस चुकू शकतो, चुकीचं पुतळा आहे, ठीक आहे आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही चुकलो, पण एक काम करता का म्हणजे का जरा जिथं चुकलं तिथं थोडंसं वाजून दाखवतं का. आपल्याला काय येत आहे बघ कीर्तन कर. डोकं लावायच्या भानगडीत पडू नको, कारण जे चाललंय ते बरोबर चाललंय. तुमच्या अनुभव सुद्धा हेच एक नौकारातली. सकाळी सकाळी माणूस उठला, 6 वाजता उठला, आंघोळ केली, चहा वगैरे पिला, इथून सायकलवर बसला, तळेगावला गेला, तिथून पुढे कडू वडगावला गेला, सगळे ते कामं ठिकून पाहिले करता करता दुपारचा 1 वाजला, 1 कप चहाच होता, पाणी सुद्धा पुढे प्यायला मिळालं नव्हतं. आणि सुद्धा असं भूक लागली होती, चैत्र महिना होता, दुपारचा 1:30 वाजला होता, सूर्य माथ्यावर होता, तळपट होता, उन्हाचं घाम घाम निघत होता. आणि सायकल चालून पुन्हा आणि घरी आला. घरी आल्यानंतर दुपारी आला, घामाघूम झाला, कपडे ओले चिम झाले होते, सायकल वरच्या लावली, पटकन घरामध्ये गेला, हातपाय तोंड वगैरे धुतले, तोवर बायकोनी त्या बाईनी 5 मिनिट मारला, तांबे भरून जेवायचं ताट वाटलं ना, पाटावरती जेवायला बसला. आणि पाटावरती जेवायला बसले तर बायको सुद्धा कौतुकानं त्याच्या ताटात शेजारी पुढंच बस काय, तिला वाटलं आपल्या हातची भाजी खातील, तेवढंच बरोबर म्हणतील, गोड गोड म्हणतील, तेवढंच मेलं समाधान जीवनामध्ये दुसरं आहे तरी खा. आज त्या माऊलीला बिचारीला वाटलं ती कौतुकाने पुढे बसली, पण एकाच्याच काय वाईटात गेलं की नाही. पहिला घास तोंडामध्ये घातला आणि एकदम तोंड कडू मडून वाकडं तिकडे केलं. तू पहिल्या घाताला थोडी भाजीच जमली नाही, भाजी फार बिघडली. बाई तो एकदम नर्वस झाली. दुसऱ्या घाताला तो म्हणे भाजीच जमली नाही, आणखी नर्वस झाली. तिसऱ्या घाताला तो म्हणे भाजीच जमली नाही, आज पूर्ण भाजी बिघडली. मग तर बाईचं चरणवरच्या पुढे गेलं, लाल डोळे केले, एकदा 2दा 3दा उठली, दान पाय आपल्या किचन मध्ये गेली, गॅसवरचं भाजीचं पातेलं उचललं, याच्या पुढे आणून आपटलं. बाई म्हणे एकदा 2दा 3दा भाजी जमली नाही, भाजी जमली नाही, भाजी जमली नाही, मग करून दाखवतं का थोडी थोडी. आपल्याला काय येतंय मग गपचिप खा. सोपं काम, सोपं काम आपली चालू होतो दैनिक जीवनात. कारण 1 मिनिट आता ऐका, भाजी जमली नाही हे झालं खंडन, पण ती म्हटली करून दाखवता का म्हणजे मंडन करता येतं. कारण जमली नाही हे म्हणणं सोपं आहे बुवा, पण करण्याच्या प्रक्रियेत नेमकी कुठं चुकली हे जाणणं सोपं आहे का. म्हणणं सोपं आहे पण जाणणं. सांगा मीठ कमी पडलं का, आळणी लागते का, मीठ जादा पडलं का, खारट लागते का, मिरची कमी पडली का, भाजी फिकी लागते का, मिरची जादा पडली का, तिखट जास्त लागते का, फोडणी बसली नाही का, भाजीची चव बिघडली का, सपक लागते का, फोडणी जळाली का, भाजी करपट म्हणजे कडसर लागते का, आणि त्यातली त्या फोडणीमध्ये काही एखादं हिंग टाकला नाही का, जिरी टाकीत राहिले का, मुळी टाकीत राहिले का, कढीपत्ता टाकीत राहिला का, लसूण टाकीत राहिला का, कांदा कच्चा राहिला का, याच्यातलं तुला काही कळत आहे का. तो म्हणी नाही ना, आणि मग खाय ना. कोणी असो, व्यवहार असो, परमार्थ असो, अध्यात्म असो, सामान्य असो, काही असो, कोणाचंही खंडन करण्याकरता त्या व्यक्तीकडे मंडनाचं ज्ञान पाहिजे, त्याला तंतोतंत मंडन करता आलं पाहिजे. ऐकणारा एक तयार होता, तो म्हटला तुकोबारा आहे, आतापर्यंत आमच्या उपास्याचे तुम्हाला खंडन केलं, चेंद्र्या हेंद्र्या अल्पज्ञ बरा या, पण ज्याची उपासना तुम्ही करता ते तुमचं उपास्य कसं ते सांगा, म्हणजे आता मंडन करा. आणि मग तुकोबारा आहे म्हटले तर सांगतो तो काही सोडतो का. ऐक म्हणजे काय, माझा उपास्य भगवान तुमच्या देवासारखा मुळीच नाही. वर्णने तैसा नव्हे नारायण, तैसा नव्हे नारायण, जनार्दन जगव्यापक जनार्दन. तुका म्हणे त्याचे करा चिंतन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन, शरण येती सकळ वंदू, शरण येती सकळ आपुल्या हे आणि काविडी, आपुल्या हे आणि काविडी, आपुल्या. महाराज म्हणतात ऐका, मी ज्याची उपासना करतो ना तुमच्या देवासारखा नाही, अल्पज्ञ वगैरे असा नाही. मग तैसा नव्हे नारायण, तैसा नव्हे नारायण, जगव्यापक जनार्दन, जगव्यापक जनार्दन. नारायण तैसा नव्हे, ते म्हटले नारायण जर तैसा नव्हे तर नारायण कैसा आहे कसा आहे सांगा. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात ऐका, तुमचा देव अल्पज्ञ आहे तर मी ज्याची उपासना करतो तो सर्वज्ञ आहे. तुमचा देव अपूर्ण नाही तर आम्ही ज्याची उपासना करतो तो परिपूर्णतम आहे. नुसता पूर्ण नाही, निव्वळ पूर्ण नाही, परिपूर्णतम आहे. तुमचा देव अल्प
सर्वशक्तिमान आहे, तर आम्ही ज्याची उपासना करतो तो सर्वशक्तिमान आहे. संकोचित मर्यादित अस्तित्ववान तुमचा उपास्य, तर आमचं उपास्य सर्वांतर्यामी आणि सर्वव्यापी आहे विठ्ठला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी का ज्या देवाची उपासना तुम्ही करता ती अपूर्ण आहे, तर मी ज्याची उपासना करतो तो अपूर्ण नाही, परिपूर्णतम. आणि एक मिनिट बोलतो, त्याच्यासारखा परिपूर्णतम देव दुसरा मी सुद्धा नाही विठ्ठला. एक मिनिट ऐका, त्याच्या परिपूर्णत्वाची जाणीव पौराणिक मुनींना करून देता येत नारद महर्षी. मोठं गर्गचार्यांनी आपलं ते गर्ग साहित्यामध्ये मोठं गोड त्याचं वर्णन आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्येवही एक कार्यार्थ मागत्यम कोटी कार्यम चकार. त्याला परिपूर्णतम म्हणतात. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण हा अन्येवही न, दुसरा एकही देव परिपूर्णतम नाही बोल. अन्येवही न श्रीकृष्ण हा अन्येवही न, कोणीच नाही दुसरं असं वर्णन आहे. आणि मग त्यांना विचारलं महाराज परिपूर्णतम, परिपूर्णतम म्हणजे काय हो? आणि मग त्याचं उत्तर पादामध्ये सांगितलं एक कार्यार्थ मागत हा कोटी कार्य सकार. एका कामाकरता येऊन जो कोट्यावधी कामं करतो, एक कार्यार्थ मागत हा आणि कोटी कार्य सकार, त्याला परिपूर्णतम म्हणतात. एकाच कामाकरता आलं तेवढंच केलं घबरायचं असं. एका कामाकरता येऊन जो अनंत काम करतो त्याला परिपूर्णतम म्हणतात. तुम्ही मला एक मिनिट सांगा, कृष्ण अवतारामध्ये देवाने किती कामं केली सांगता येईल कोणाला? एक सांगता. अहो त्या कृष्ण लीला म्हणू आपण त्याला, भगवंताच्या लीला. मग देवाने कृष्ण अवतारात किती लीला केल्या येथील सांगतात. अहो बुवा साहेब, एवढ्या लीला केल्या त्यांनी डोंगरभर गाडीभर का त्या मला तर सांगणंही शक्य नाही, तुम्हाला ऐकणंही शक्य नाही. काय काय म्हणतील की महाराज का बरं? त्याचं कारण असं आहे का सगळ्या लीला सांगण्याकरता मला माहीत पाहिजे आणि सगळ्या सांगत तो तुम्ही जागे राहिले पाहिजे. ते एक कष्टच आहे का? सगळ्या सांगण्याकरता मला माहीत नाही आणि सगळ्या सांगत तो तुम्ही थांबूच शकत नाही. किती त्या नुसत्या खोड्यांचा प्रकार डोळ्यापुढे आला. त्या गवळणी खोड्या सांगायला आल्या, गवळणींनी एक 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 खोडी सांगितली गार आणि मोठं गोड वर्णन एकनाथ महाराजांनी केले विठ्ठला. असं म्हटलं बरं का, अवघ्या मिळवणी गवळणी देती येशवदे गारानी खाऊनी तई दुध दुसलोनी पुढिली अवघी विरकनी हे बाई आम्हाची बारेला येशवदे बारे तुझा ताना कुठं बरं सोशो जिंगाना. आता एकेकीने सांगा म्हटले, एक एक गवळण सांगू लागली, 1 2 3 4 अशा गवळण सांगू लागल्या. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात, गळ्यामध्ये हात घालीत मुखचुंबन घेत. तिसरी आली धावणी याने ग बाई का वगैरे वगैरे सगळ्या गवळणींनी गारांनी सांगितली आणि सगळ्यांची गारांनी ऐकली. पण त्या गवळणी म्हटलं येशवर ये तुला 1 2 3 4 5 असे किती सांगू? याच्या खोड्या काही थोड्या आहे का? अगं याच्या खोड्या इतक्या आफात आहे, सांगायच्या तरी किती किती खोड्या. आणि मग त्या गवळणी शेवटी म्हटल्या लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती मही पत्र सिंधू असे. लाडका कानाबाई तुझा तुला किती सांगायच्या? याच्या खोड्या सांगण्याकरता पृथ्वीचा कागद, समुद्राची शाही, कल्पतरूची लेखणी सगळं अपूर्ण पडणार. एक मिनिट बोलतो. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंत कवीनं महेशाच्या गुणानुवादा करता या शब्दांची योजना केलेली आहे. मोठं गोड आहे तिथं असं म्हणले पा आशित गिरी समंचार कंचनान सिंधू पात्रे सुरतोवर शाखा लेखनी पत्र मूर्वी लिखिती यदि गृहीत्वा शारदा सार्वकाल तदपि तव गुणानाम ईश पारम नयाती. तिथं असं म्हटले पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली, कल्पतरू वृक्षाची लेखणी केली आणि अंगणवाडीची मास्तरीन लिहायला बसवली. नाही नाही बुवा साहेब, अहो अशा किती मास्तरनी गोळा केलं तर काय होणार आहे? पण लिहिण्याकरता बसवली कोण? लिखिती यादी गृहीत्वा शारदा सार्वकालम सरस्वती माता विद्येची देवता लिहायला बसू. तुम्ही विचारा महाराज काय होईल? काय होईल? काय होईल सांगू? पृथ्वीचा कागद संपून जाईल, समुद्राची शाही आटून जाईल, कल्पतरूची लेखणी चिचून जाईल, सरस्वतीचा हात सुचून येईल, पण याच्या खोड्या मात्र तशाच राहतील. याच्या
गोड्या सांगू किती मही पत्र सिंधू आठी विठ्ठला. एका कामाकरता येऊन जो अनंत अनंत काम करतो त्याला परिपूर्णतम म्हणतात. आता परिपूर्णतम भगवान फक्त एकच आहे आणि त्याचं नाव श्रीकृष्ण परमात्मा आहे. महाराज म्हणतात असा तो पूर्णतम परब्रह्म भगवान श्री परमात्मा तो आमचा उपास्य आहे आणि आम्ही त्याचे उपासक आहोत. मग आमचा उपास्य सर्वज्ञ परिपूर्ण सर्वशक्तिमान असा जो भगवान आम्ही त्याचे उपासक आहे. वेद दया गाती श्रुती म्हणती नीती नीती आम्ही त्याचे दास आहोत. ज्याचं वेद नित्य गायन करतात श्रुतीला त्याचा अंत लागत नाही त्याचे उपासक आम्ही आहोत बरं का विठाला. आणि मग त्या लोकांच्या ऐकणाऱ्यांच्या लक्षात ते म्हटले तो उभा आहे आतापर्यंत उपास्य चुकलं केलेली भक्ती वाया गेली. आता आमच्या लक्षात चुकाली आमच्या पण आता फक्त एकच आमची विनंती अशी का तुमच्याप्रमाणे योग्य उपास्य आमच्या जीवनात असावं त्याची उपासना योग्य व्हावी आणि आमचं जीवन निश्चिंत निर्भय स्वतंत्र सुखमय व्हावं. याच्याकरता महाराज आमची तुम्हाला अशी विनंती आता का तुमचा सर्वज्ञ परिपूर्ण सर्वशक्तिमान हे जे उपास्याचं तुम्ही चिंतन सांगितलं याच्यापेक्षा आमचं चित्त त्याच्याकडे लवकर आकृष्ट व्हावं एवढ्याकरता त्याचा आणखी काही विशेष विचार सांगता येईल का. विशेषत्व सर्वज्ञ परिपूर्ण याच्याही पेक्षा विशेष गुण त्याचे काही सांगता येतील की विशेषत्वाने तो असा असा आहे व तुकोबारे म्हणतात त्याचा विशेष सांगायचा का सांगतो. मग काय महाराज त्याचा विशेष वर्णन करताना प्रस्तुतच्या कीर्तनाला निवडलेल्या अभंगाच्या तुकोबारे म्हणतात त्याचा विशेष सांगायचा का सांगतो. मग काय महाराज त्याचा विशेष वर्णन करताना प्रस्तुतच्या कीर्तनाला निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात 4 विशेषणांनी आपला उपास्य दैवतेचा विशेष वर्णन करतात. प्रथम चरण ओ भाविक विठाला विठाला आम्हाला सांभाळून घ्या बरं. कधी कधी काय प्रकार होतो सुगरणी जास्त झाल्या का स्वयंपाक बिघडतो असं होतं कधी कधी. विठाला जाऊ द्या तुम्ही कीर्तनात लक्ष राहू द्या. लक्ष आहे ना सर्वांचं तुमच्या. वा 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 छान नक्की लक्ष आहे ना सर्वांचं. नक्की हा नक्की लक्ष आहे ना. वा वा कुठपर्यंत आलं होतं आणि असंच लक्ष राहू द्या गडबड नका करू द्या असंच चालू दे. अरे का अभंगापर्यंत मी तुम्हाला आणलं आपण अशा आपल्या अभंगात आलो. त्याचं पुन्हा 1 मिनिट गोष्टीला सांगतो. उपासना करून सुद्धा प्राप्ती न होणाऱ्या प्राप्ती वाचून राहणाऱ्या लोकांना तुकोबाराय त्यांच्या जवळ गेली. महाराजांनी विचारलं कोणत्या देवाची उपासना करता त्यांनी यादी सांगितली. महाराज म्हणजे उपास्य चुकलं म्हणून उपासना तुमची वाया गेली. मग तुम्ही आता असं करा अशा उपास्याला तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला निश्चित करता निर्भय प्राप्त होईल. ते म्हटले महाराज मग असा जो तुमचा उपास्य सर्वज्ञ सर्वशक्तिमान याच्यापेक्षा त्याचा काही विशेष विचार सांगा का आमचं म्हणून आकृष्ट होईल त्याकरता. महाराज आपल्या उपास्याचा विशेष सांगतात आणि 4 विशेषण वापरून सांगतात. काय विशेष थोडा भाविक गुणात आणि सांगतात. त्यातलं पहिलं विशेषण आहे पाचोळे. नंबर 2 ला भाविक. आता पहिला शब्द थोडा हा चांगल्या जाणकारांच्या कानावर पडला. काही लोकांचं गोंधळ होईल काही म्हणतील संपतराव क्या आपल्याला वाटलं तुकाराम महाराजांचा देव लई भारी आहे का काय विशेष सांगितला बाप गोरा. असं काही मंडळीला वाटत कारण आपल्या तुमच्या आमच्या दृष्टीने भोळा या शब्दाची व्याख्या आपल्या मतीप्रमाणे वेगळी. आपल्या एखादं येडचं राखलं की आपण त्याला भोळा म्हणतो. बावळट राखलं आपल्या दृष्टीने भोळा म्हणजे बावळट. आपण भोळा या शब्दाचा बावळट अर्थ करतो पण तुकाराम महाराजांना अभिप्रेत अर्थ तो नाही बोलतो. भोळा म्हणजे बावळट असा गैरअर्थ करायचाच. महाराजांचा अभिप्रेत अर्थ फार वेगळा आहे आणि भोळा याचा बावळट अर्थ कोण करील देवाच्या बाबतीत करा. कारण बावळट भोळा या शब्दाचा अभंगामध्ये बावळट अर्थ का असं म्हणजे देवाला बावळट म्हणणे. तुम्ही म्हणा देवाला बावळट म्हणा म्हणायचं असं म्हणा भाऊ आता काय करणार. 1 मिनिट ऐका. देवाला बावळट म्हणणं कसं ऐकून ठेवा. कसं देवाला बावळट म्हणणं म्हणजे भर दुपारी 12 वाजता सूर्यावर थुंकण्यासारखे. तुमच्या लक्षात नाही आलं. भर दुपारी 12 वाजता सूर्यावर थुंकण्यासारखे बावळट अर्थ काढले देवाला बावळट नाही कळलं तुम्हाला. अहो 1 मिनिट ऐका. दुपारी 12 वाजता सूर्य कुठं राहतो डोक्यावर. सूर्यावर थुकायचं म्हणजे तुम्हाला तोंड कुठं घ्यावं लागेल. आता तुम्ही वर तोंड करून थुकणार म्हणजे तुमचं कुठं राहणार सूर्याचं पलीकडं पुन्हा रिटर्न येणार तुमच्या तोंडावर पडणार. दुपारी 12 वाजता सूर्यावर थुंकणं म्हणजे आपणच आपल्या तोंडावर थुंकून गेलं. तसं देवाला बावळट म्हणणं
विठाला विठा हा तुम्ही परिसार्थ ग्राह्य म्हणायचा असेल तर मग एक मिनिट पुन्हा ऐकून ठेवा. तसा तर मग महाराज म्हटले आमचा देव तसा भोळा पण त्याचा मूळचा तो चतुर आहे. नुसता चतुर नाही, चतुरांचा शिरोमणी चतुर आहे. त्याच्यापेक्षा चतुर या जगात दुसरा कोणीच नाहीये. ऐका, वास्तव चतुर आहे. कारण चतुर जगामध्ये भरपूर आहे, माणसांमध्ये खूप चतुर आहे, पण आपल्या चतुराईला सापेक्ष धर्म आहे. देवापेक्षा चतुर कोणीच माणसांमध्ये आहे सगळं. त्याच्यापेक्षा तो, त्याच्यापेक्षा तो, त्याच्यापेक्षा काय काय म्हटलं तो लय भारी, तर त्याला काही घेऊन बसला आणि त्याचे बाप बसला अशी खूप आहे. त्याच्यापेक्षा काय काय मंडळी फार चतुर राहतात. आपल्या चतुराईला सापेक्ष धर्म, पण देवापेक्षा देवाशिवाय देवा वाचून कोणीच नाही दुसरा तोच आहे. विठ्ठला माणसांमध्ये असं होतं. मी तुम्हाला एक मिनिट उदाहरण सांगतो. कृपया तुम्ही फक्त गैरसमज नाही करा. आपल्या सिद्धांत पुस्तक ऐकायचं सोडून द्या. आपल्या भारताचे 10 कॅबिनेट मंत्री परदेशाच्या दौऱ्यावर गेले अमेरिकेला. तिथं उतरले आणि तिथं उतरल्यानंतर त्यांच्या हालचाली सरकार तितकार झाली आणि त्यांना गेस्ट हाऊसला गेले. गाड्यांमध्ये घालून गेस्ट हाऊसला गेले तर ते प्रवासामध्ये चोरवटून गेलेले होते. कोणी गेले तिथं गेल्यानंतर गेस्ट हाऊसला गेले आणि एसी वगैरे चालू झाली. थंडगार जरा त्यांना बरं वाटलं आणि मग त्यांनी सगळ्यांनी त्या बाथरूम मध्ये वगैरे गेले. वॉशरूम फ्रेश झाले. सगळ्यांनी तोंडावर पाणी बिणी फिरवलं, केसातून कंगवे बिंगवे फिरवले, कोटबी चायबी आहे. आणि तोपर्यंत त्या परदेशातल्या लोकांनी यांच्या नाश्त्याची व्यवस्था केली. डायनिंग टेबल होता, खुर्च्या लावल्या होत्या. हे सगळे खुर्च्यांवर बसले. थंडगार पाणी त्यांना पिण्याकरता दिलं. सगळे मंत्री पाणी पिणे पिले आणि कांद्याचे पोळी त्यांना नाश्त्यासाठी परदेशातल्या लोकांनी केले होते. पण त्या परदेशातल्या लोकांपुढे असा प्रश्न निर्माण झाला होता की कांद्याची पोळी या मंत्र्यांना नाश्त्याकरता द्यायची, पण कोणत्या डिश मध्ये द्यावी बुवा हा प्रश्न पडला होता. कारण कोणत्याही डिश मध्ये खायला ते का कीर्तन खाले की महाराज तुमच्या तुम्हीच खाल तिकडं त्याचा इकडं आणूच नका काय मोठा जाऊ दे विनोद, पण क्लिअर प्रमाणे डिश वापरायला नको का. मग बराच विचार आणखी असा निर्णय झाला की चांदीच्या डिश मध्ये सोन्याचा चमचा ठेवून आणि यांना कांदा पोहे खायला द्यायचे ठरले. डिश आणल्या, चमचा आणले, भरले पोहे ना आले यांच्याकडं आणि जेव्हा ते आलो ना आणि ते टेबलावर ठेवलं, या सगळ्यांनी पाहिलं चमचे सगळ्यांनी चमचे पाहिजे. आता मंत्री घे नाही मंत्री घे मंत्री दिसलं काय दिसलं का काय दिसलं सोन्याचा चमचा पाहिजे. एका मंत्र्याने दुसऱ्या मंत्र्याला सांगला मी पण चिमटा घेतला त्यामुळे माझू चमचा मात्र सोन्याचा दिसतोय. शेजारचा याला म्हणजे घबराय ते खायला हा काही भारत देश नाही. इथे देशाचं वाटलं देशाचं बदनामी करशील, तिकडं तर केलंच वाटलं पण इथं बदनामी करशील मोठा. आणि मग त्याला काही चमचा खाण्याची उर्मी आवडत नाही, त्याला इच्छाच नाही. पण तो मोठं विद्वान होतो, हुशार होतो, कारण त्याला खूप वाचन होतं आणि अशी जो खूप विनोद पाठ होते त्याच्या. त्याने अशी एक एक विनोद सांगायला सुरुवात केली. असं विनोद सांगायचा आपल्याला अमेरिकेचे सगळे हसायचे, खळखळून हसायचे. थोडे ढिल्ले पडले आज दुसरा जोक सांगायचा, पुन्हा हसायचे, पोट धरून हसायचे. ढिल्ले पडले की दुसरं सांगायचा की अरे बापरे पोट दुखलं. पण एकदा असा विनोद सांगितला त्यांनी सगळे आडवे पडले, फार पोट दुखायची पाळी आली. आयो अशी त्यांनी हसवले आणि कोणाचंच लक्ष नाही. असं पाहिलं, पटकन चमचा उचलला म्हणजे हसवले फसवले. पण तुम्हाला सांगतो आपल्याच देशातल्या एका मंत्र्याने याला चमचा खाताना पाहिजे. त्या मंत्र्याने असा विचार केला तो खातो आपण का पाप करेल, तो खातो ना आपल्याला नको. तो मंत्री आहे मी का पोट राहते का, तो खातो आम्हाला नको. यांनी चमचा खायचा ठरला. एक मिनिट ऐकणार का, त्यांनी चमचा. पण आता त्यांनी विचार केला ते मोठं हुशारच होतो. त्यांनी विचार केला एखादा चमचा गेला अमेरिकेतले म्हणतील जाऊ दे, पण 2 गेले तर आपल्या देशाचं नाव बदनाम होईल. मग काय करावं. आता पहिल्याने केला चतुरपणा, हसून फसवले. पण दुसरा त्याचा बाप चतुर निघाला बुवा. काय त्यांनी असं केलं, पहिल्याने तरी हसून फसवले, पण दुसऱ्याने तर पाहता फसवले. कसं काय तेच सांगतो ना आता तुम्हाला. पहिल्याने हसून फसवली, दुसऱ्याने पाहता कसे. तो म्हटलंय बघा आमचा भारत देश म्हणजे फार कलागुणांनी युक्त देश आहे, कला संपन्न देश आहे. फार कलाकार आमच्या देशामध्ये कलेवरती जीवन जगतात. म्हटले बरोबर. मग ते अमेरिकेतले म्हटले कला हा काय प्रकार. म्हटले तुम्हाला माहित नाही. म्हटले नाही. नमुन्याकरता एखादी कला करून दाखवू का. म्हटले दाखवा. मग म्हटले जादूची एक कला तुम्हाला करून दाखवतो. आता हे बघा हा चमचा माझ्या हातात आहे, सगळ्यांनी बघा. त्या टोपीवाल्यांना सांगा डोळे उघडून बघा. हे बघा हा चमचा माझ्या हातात आहे, सगळ्यांनी डोळे उघडून बघा. हा चमचा माझ्या हातात आहे, कोणी सुद्धा डोळे झाकून ठेवू नका. हा चमचा माझ्या हातात आहे. आणि आता एक मिनिट ऐका, हा चमचा माझ्या हातात आहे
सुमित्रा आली कधी महाकाली जंगल मी आता तो म्हणलं घ्या त्यांची धरती घ्या. आता त्यांनी पहिला चुकेला धरती घ्या त्यांनी त्याचा केला याचा पटला याला म्हणतात चतुर. ज्याला माणसांच्या चतुराईला सापेक्ष धर्म असतो त्याच्यापेक्षा तो त्याच्यापेक्षा तो. पण देवाच्या बाबतीत देवापेक्षा देव म्हण चतुरा तू श्रोमणी गुण लावण्याची खाली चतुर तरी चतुराराव देव चतुर असा तर तू चतुर आहे. मग गाव महाराज तो जर चतुर आहे तर त्याला भोळं म्हणण्याचं कारण काय? ऐका, भोळेपणाचा आविष्कार त्याच्या जीवनात करतो म्हणून त्याला भोळं म्हणतात. भोळा म्हणजे नेमका काय तर भोळ्याचे प्रकार वर्णन केलेले. आता वेळ आपला संपला 10:30. भोळ्याचे प्रकार असे 2 प्रकार भोळे म्हणजे भोळा याच्या अर्थ तो कोणते? एक कमी घेतो जास्त देतो तो 1 नंबरचा भोळा. आणि समोरच्याच्या प्रेमापोटी मोठेपणा विसरून त्याचं वाटेल ते काम करतो हा 2 नंबरचा भोळा. 1 नंबरचा भोळा तो कमी घेऊन जास्त देतो. 1 मिनिटात तुम्ही मला सांगा, पुतना मावशीचं दूध पिला तुम्हाला माहिती सर्वांना? पुतना मावशीचं दूध पिला होतोच आपण त्यावेळी टीव्ही मध्ये कृष्ण लिहिला पाहिला होता. पण किती लिटर पिला? 70 लिटर एखादा घोट पिला का न पिला? पण काय दिलं तिला? संघातिकाच्या योग्यतेचा मोक्ष एका घोटाच्या मोबदल्यात दिला. सुदाम देवाचे पोहे खाल्ले किती मूळभर, पण काय दिलं त्याला? गाव सोन्याचा देऊन टाकला. याचा अर्थ असा आहे म्हणून त्याला मोठे पोळा. आणि दुसरा अर्थ असा कमी घेऊन आपलं समोरच्याच्या प्रेमापोटी वाटतं ते त्याचं काम करतो. सत्यभामीने हा भगवान नारदाला दान केला तर नारदाच्या मागे जाता जाता नारद म्हटलं चल मी दान घेतलंय तुझं माझ्या मागे मी मालक आहे तुझा पेपर आणि नुसता रिकामा चालू नको या माझ्या चपला डोक्यावर घे. एवढा जगदादी सम्राट परमात्मा नारदाच्या चपला डोक्यावर घेतल्या. त्याचं वर्णन तुकोबाराची मोठं गोड केलं. महाराज म्हणत सत्यभामा दान करी उसरू नाही अंगी काली सेवकाच्या श्री दरुणीचा हे वाळुका कळलं काय? आपुले ते थोरपण नारायण विसरला आणि म्हणून त्याला म्हणतात भोळा. भाविक म्हणण्याचं कारण असं वैकुंठ क्षीरसागर शेषशाही लक्ष्मी सगळ्यांना डावलतो आणि वैष्णवांच्या मेळ्यामध्ये रमतो म्हणून त्याला भाविक म्हणतात. भाविक जुनाट म्हणण्यामध्ये वेदांताच्या 4 प्रक्रिया अनादि आनंद अनादि सांगतो साधे अनंत साधे सांगतो. यात ईश्वर तत्व जे आहे अनादि अनंत काहीच नव्हतं तेव्हा तोच होता, काहीच नसणार तेव्हा तोच राहणार. सर्वांच्या अगोदरचा म्हणून आणि सर्वांच्या नंतरचा सर्वांच्या अगोदरचा म्हणून त्याला म्हटले जुनाट. आणि चांगला म्हणजे सुंदर मनमोहक आकर्षक. आता फार बोलून टाइमपास करण्यापेक्षा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा म्हणजे अतिशय सुंदर लावण्यगर. मी ज्याची उपासना करतो तो भोळा आहे. भाविकही जुनाटही चांगला आहे. आणि असा भोळा भाविक जुना चांगला जो भगवान महाराज म्हणतात भक्ती प्रेमानं त्याला कसा केला तसा होतो. लहानचा मोठा तो मोठा सगुत सगुत निर्गुण तो निर्गुण तुम्हाला कसा पाहिजे तसा होय तैसे केले भक्ती भावे आणि तसा होऊन भक्तांच्या जीवनातल्या चिंता घालवतो भीती घालवतो. म्हणून त्याच्या दासांना मनवून चिंता नाही मादाचा नव्यो गर्भवासा जन्म घेता विठोबा आपुले इच्छा करू गदारो भोगू सर्व काळ सर्व सुखे. 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात की आता चिंता आणि भीती या 2 गोष्टी राहिल्या. गर्भवासाचं भय आमचं भगवंताने संपवलं. आता मला गर्भात येताना कोणत्याच प्रकारचं दुःखच उरलं नाही. गर्भवाची दुःख नाही येता जाता हृदयी असता नामतीची त्याच्यामुळे गर्भवाचं दुःखच नाही. आणि त्याच्यामुळे किती पण गर्भवास होऊ द्या आम्हाला त्या आता कंटाळा करण्याचं काहीच कारण नाही. आणि याचाच अर्थ असा की दुःख तिथलं संपलेलं असल्यामुळे आमच्या मनाला वाटेल तेव्हा आम्ही इथे येतो. जेव्हा वाटलं तेव्हा येतो जातो आम्ही. वाटलं तेव्हा येतो वाटलं तोपर्यंत राहतो. हे सगळं स्वातंत्र्य होत आहे. सगळं तुमचं आमचं तसं नाही. आपल्याला यावंच लागतं राहावंच लागतं जावंच लागतं. इच्छा असू नाही तर नसू. आज सगळा आपण सगळे इथं आलो इथं रमलो. आता तुम्ही मला खरं सांगा इथून आपल्याला जायची इच्छा आहे का? जायची म्हणजे तुमच्या घरी नाही देवपूरला इच्छा आहे का जाण्याची? कोणालाच इच्छा कोणाला जाण्याची इच्छा. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या जगाची आवड सांगितली 16व्या अध्यायात तर 2 गोष्टी आवडतात. सार्वभौम सत्ता सर्वांना आवडते म्हणजे सत्ता सर्वांना आवडते आणि अमरपणा सर्वांना आवडतो. दारिद्र्य कोणालाच आवडत नाही मरण कोणालाच आवडत नाही. सत्ता सर्वांना आवडते. सांगा सत्ता सर्वांनाच आवडते. सगळ्या जगाची आवड आहे. व साहेब तुम्ही मला सांगा तुम्हाला वाटत नाही का मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा? बोला वाटत नाही? बोला ना वाटत नाही? खरं सांगा तुम्हाला वाटत का नाही? तेव्हाची शपथी खरं बोला वाटत का नाही? अहो ते तू मला काय कधी कधी हा मलाही वाटत नाही.
पण आमचं प्रारब्ध सांगत आहे कोण आवड्या कीर्तनच करते स्वप्न पाहू. असा प्रकार सार्वभौम पद जगापडी. आणि दुसरी गोष्ट न मरणे निर्विवाद जगापडी. मरण कोणाला इथं कोणाला जायची इच्छा पण इच्छा नसली तरी जायची इच्छा नसली तरी इथं राहता येतं का? आमच्याला इच्छाच नाही मग देवानी त्याच्यावर जाऊ द्या म्हणजे राहू द्या. असं कधी घडलंय? असं कधी यावंच लागतं राहावंच लागतं जावं त्याचं तसं नाही. वाटलं केव्हा येतात वाटलं तोपर्यंत राहतात नाही वाटलं त्या दिवशी स्वखुशीने जातात. पैठणच्या एकनाथ महाराजांचा इतिहास आहे. एकनाथ महाराजांनी देव ठेवला सगळी मंडळी आली भगवंत आली बाहेर काढली आंघोळ घातली ताटली उचलली आणि ते भगवंतांनी खाजा दिला आणि चालले राम बोलो. पैठणच्या मध्य चौकात प्रेत यात्रा आली आणि त्या खांदेकऱ्यांमध्ये कुजबूज झाली. खांदेकरी एकूण एकाला म्हटले गोविंद पंत कळलं का समजलं का? म्हटले काय बघा ना आयुष्यभर आपल्याशी वागणं राहिला पण शेवटी तो आपल्याच खांद्यावर चालला ग आला का कामा. महाराज वर उठून बसले. त्या खांदेकऱ्याला म्हटले गोविंदराव खाली गोविंदरावच्या मागे विठ्ठल पंडिता माझा पुसला बाकीच्या वेळी गोविंदा काय रे. एकनाथ महाराज म्हटले भूत नाही मीच आहे प्रत्यक्ष खाली. सगळे लोक आवाक. महाराज काय हो? एकनाथ महाराज म्हणजे तुमच्याच खांद्यावर गेलं पाहिजे आज काही मी कोणाच्याही खांद्यावर जाईल तुम्ही जा गेली. महाराज आहे कालांतराने महाराजांनी पुन्हा देह ठेवला. पुन्हा देह ठेवल्यानंतर आता 30 मंडळी जमली. आता बहुबंदस्ती होती पण गावातल्या चांगल्या जाणकार श्रीमंतांनी त्यांना दम दिलाय तुम्ही अजिबात बोलायचं नाही. इथून निघून पुन्हा घरी येऊन मौन धरायचं नाही. मागच्या टायमाला तुमच्या बोलण्यामुळे सगळं नाचलं रे. तुम्ही अजिबात बोलायचं नाही. राम बोलो सुद्धा म्हणायचं नाही. चालली प्रीत्या पुन्हा मध्य चौकात आली. एक योगाचा एक बाई तिच्या मुलीला नवीनच लग्न झालं होतं. पहिल्याच मुलांनी सासरी नांदायला चालली होती. ती तिला गाडीमध्ये बसून द्यायला गावाच्या बाहेरपर्यंत वाटा लावायला चालली होती. पाण्याचा तांबे हातात घेऊन तिची लेखन पिशवून बांधली ती चाललं होतं आणि ती नेमकी एका पोळीतून आमरस्त्यात आली. महाराजांची प्रेत यात्रा तिथं आली. त्या बाईने विचारलं कोण हो? एकच म्हणजे एकनाथ महाराज. ती म्हणजे काय बाया यांना का आज कायम भेटला माझी सोन्यासारखी लेख पाहिजे तीच नांदायला चालली काय हा पत्र यांना का आजच कायम होता. एकनाथ महाराज पुन्हा उठून बसले. एकनाथ महाराज पुन्हा खांदेकर हे गोविंदराव खाली ठेव. गोविंदराव म्हणजे महाराज आता मी कुठं काय म्हटलो. महाराज म्हणजे तू नाही काय म्हटलं पण 33% बाई उठली ना तू कुठं बोला ना आता तिने घेतलेलं सगळ्या फुलं एकनाथ महाराज म्हटले बाई तुझ्या बेबीला पहिल्या गाडी जाऊ दे मी मुक्काम झाली. मला काय काही नाही माझं कीर्तन पार नव्हती आग्रा राहते मी उशिरा जाईल जाऊ. आणि मग तिसऱ्या वेळी फाल्गुन वद्य षष्टी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी एकनाथ महाराज स्वतःच्या पायाने चालत गोदामाईच्या पात्रात गेले ना आपला देह त्यांनी विसर्जित करून टाकला. जिथं विसर्जित केला तिथं कमलाचं फुल तयार झालं आणि तेच कमलाचं फुल घेऊन नंतर भाविकांनी बाहेरचा नाच नंतर फुलावरची समाधी बांधली. इतर षष्टीला आपण लागला भाविक जातो दर्शन घेऊन पुन्हा येतो असं त्याचं भाग आहे. मला काही सांगायचंय येतो आणि जातो या म्हणण्यात स्वातंत्र्य. महाराज म्हणजे गर्भवासातलं दुःख 100% संपलेलं असल्यामुळे आमच्या मनाला वाटेल तेव्हा आम्ही इथे येतो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची येथे उपकारासाठी आले आलो आले हे सगळे स्वतंत्र शब्द ऐकू असेल यावंच लागला असं नाही पाठवलं गेला असं नाही. आलो ऐकली त्याला म्हणतात आपुली इच्छा करू गदारो आणि काय करणार भक्तीचा डांगोरा पिटायचा अवघड भक्तिमय करून टाकायचं आणि त्या भक्तीच्या बळावर सर्व सुखाचा सर्व काही उपभोग घ्यायचा. भोगो सर्व काळ सर्व सुखी. आणि हे सगळं तुमच्या जीवनात का घडतं तुमच्या मनाप्रमाणे वाटत तेव्हा इथे येता येतं. हे कसं काय तुम्हाला या दुःखयुक्त मृत्यू लोकात सर्व सुख भोगायला मिळतं हे तरी कसं काय? तुमच्या गर्भातली चिंता मुनी लोकांना गर्भवासातलं दुःख संपलं नाही. मुनी मुक्त झाले प्रेमे गर्भवासा गर्भवासाचं दुःख टाळता येईना म्हणून त्यांनी मोक्षाला मिठ्या मारल्या. तुम्हाला ते दुःख नाही म्हणता कसं काय? याचं तरी कारण काय? आणि चिंता भल्या भल्यांच्या जात नाही तुम्हाला चिंता. महाराज म्हणतात याचं कारण असे का भक्तीच्या शिकवणीमध्ये भगवंताची प्राप्ती आहे आणि देवाचा सांगात झालाय आणि इतका सांगात झालाय का आम्ही देवाला आणि देव आम्हाला आता विसरतच काय बोलू गोष्ट आहे तुम्हाला. अहो इतका एकजीव झाला का भक्ताच्या वियोग म्हणजे देवाचा वियोग आणि भक्त रडतो भक्ताच्या वियोग आणि देव.
साधीने पोचायची प्रक्रिया साधी प्रक्रिया नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरा असा एक जीव झाला. आम्ही एकामेकाला अजिबात विसरत नाही आता. आणि रडता तो देव सुद्धा रडतो भक्त. आणि तुम्हाला कसं सांगू साहेब, भगवंताच्या पाऊस स्मरणात म्हणजे पाऊस सेकंदाच्या विस्मरणाने ज्याची वृत्ती परम व्याकुल बनते तोच खरा भक्त आणि त्याचीच खरी भक्ती. नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये लिहितात नारदस्तु तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुल. तिला म्हणतात भक्ती. तद्विस्मरणे परम व्याकुलता असं वर्णन. परम व्याकुलतेची इति भक्ती ही अशी भक्तीची व्याख्या आहे. त्याच्या विस्मरणाने तुम्ही पहा श्रीमद भागवतातलं ते गोपीगीत मोठं गोड आहे. देवाला पाहताना या पापण्यानं मिठाईच्या उघडायच्या म्हणजे देहाची पापण्या खाली पडायच्या वरती जायच्या. तितका जो वेळ खाली पडून पापणी वर जाताना तितका जो वियोग व्हायचा ना गोपींना तो सुद्धा खपायचा नाही. आता तुम्ही मला सांगा खाली पडलेली पापणी वर जायला किती महिने लागतात? हो काय करायची महिने. तरी त्या गोपींनी म्हणावं भगवंता का बरं या पापण्या त्या ब्रह्मदेवांनी निर्माण केल्या. जडबुद्धीचा आहे का तू? अक्कल नाही का त्याला? कशाला असं करते? आततीयत्वान अन्निकाननम त्रुटिरयुगायते त्वाम पश्यताम कुटिल कुंतलम श्रीमुखंचते जडौ दीक्षता पक्ष्मकृदृशाम. श्रीमद भागवतात हे गोपी गीतात त्याचं वर्णन आहे. चला मला काय सांगायचंय त्या आणि भगवंताच्या वियोगाने भक्त व्याकुळ होतो, व्यथित होतो, रडतो. आणि याच्यापेक्षा कसं भक्ताच्या वियोगाने भगवंत सुद्धा रडतो बरं का. देवाला भक्तांचा विसर पडत नाही. तुकोबाने आम्हाला माहिती आहे देवा ऐसा कळला निर्धार माझा तुझन पडे विसर असची देवोनी यादीर बाह्याभ्यंतर मज जवळी म्हणून महाराज म्हणजे आम्हाला माहिती आम्हाला चांगलं कळतं की माझा तुझन पडे विसर. एकच उदाहरण सांगतो आणि तुम्हाला झोपायला सुट्टी देतो. विठाला पण थोडस नाही विसंमत या पदाला अतिशय समर्पक आहे म्हणून सांगायचं नाही सोडून टाकला असतं ते पण एका मिनिटात सांगतो तुम्हाला. हनुमंतराय होते सारखे पुढं 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 आणि वस्तुस्थितीचे रामायणात हनुमंतराय वजा केले की रामायण शून्य. हनु आईसा प्रतापी गण सकळ भक्तांचे भूषण जावो नि पाताळा केली देवीची अवकाळा राम लक्ष्मण निले अनुनी चोरून आमक तमक ढमक सगळं रामायण सारखं पुढे 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 सारखा. पण ते जेव्हा राम लक्ष्मण ते सगळेजण रावण मारला त्या आणि लंकेमध्ये बिभीषणाचा राज्याभिषेक केला. सीतामाईला आणलं अग्निकाशी अग्निदिव्य झालं. अग्निदिव्य होऊन सगळे पुष्पगृहात बसले. सगळेजण आले शरीरच्या पाण्यात स्नान वगैरे केले. रामभरताची भेट झाली आणि सगळे पुन्हा अयोध्येला आले. रामाचा राज्याभिषेक झाला आणि रामराज्य आणि मोठं सुरू झालं. आज तरी पण ते मारुतराय पुढे पुढे आता एवढं महत्वाचं मानाचं स्थान मंत्रीपद त्यांना आता बाकीचे लगे पोट दुखायचे होते. राम राजा झाला हात पुढं राम वनात होता हात पुढं जाऊ हात पुढं जाऊ हात पुढं काय मस्ती झाली. अरे बाई आज मग काही लोकांनी त्याच्यावर विश्वासाचा ठराव आणला. त्याचं मंडळ थोडंफार खर्च केलं आणि मग ते नवीन मंडळ काढलं. त्यांनी सगळे नवीन जण घेतले. 24 खाते होती त्याची वाटप केली. आज त्याच्यात नेमका योगाचा आता हे नवीन यांना काय अनुभव नाही. खाते होती 24 त्यांनी मंत्री भरले 23. हे खातं तसं पाहिजे. यादी जेव्हा रामचंद्राकडे आली रामचंद्राकडे हनुमंतराय होतीच तिथं चोरून नजरेने ती यादी पाहिजे. मारुतराय एक खातं राहिलं ना. त्यांना वाटलं जुना अनुभवी आहे ते म्हटले मारुतराय कोणतं खातं राहिलं सांगा बरं. मारुतराय म्हटलं खातं सांगतो पण मला देत असले तर नाही तर तिकडेच पहा. ते म्हणे आज नका तू मला घ्या ते खातं पण कोणतं राहिलं सांगा. आणि मग ते म्हणे एक खातं आज राहिलं का प्रभूला दाबाळे आली दैनिक सेवेमध्ये रामाला दाबाळे चुकचुक कोण वाचवी म्हटलं राहिलं ले आपलं नाव मारुती. सगळे खाते वाटप झाली. खाते वाटप झाल्यानंतर सगळ्या मंत्र्यांचा शपथविधी झाला. मंत्र्यांचा शपथविधी सगळे आपल्या आपल्या भागात गेले. आपल्या आपल्या भागात गेलो. सगळ्यांची जंगी नागरी सत्कार झाली. नागरी सत्कार शाल श्रीफळ अक्क टमक प्रजा आज जंगी सत्कार झाली. प्रत्येकाने आपल्या आपल्या मतदारसंघात जाऊन सगळ्यांना मुक्त कंठाने आश्वासनांची खैरात केली. कारण ते बोगसच द्यायचे राहतात प्रत्येक शेतात. असं म्हटलं तुम्ही काळजी करू नका. आता मी मंत्रिमंडळात गेलो आपल्या भागाचा काय पालक करणार औद्योगिक क्रांती करणार हरित क्रांती करणार गरिबी हटवणार आपलं सुधारणार पाण्याचा प्रश्न मिटवणार सगळं काही करणार. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. आणि हा पाण्याचा प्रश्न मिटवतो म्हटला इकडूनच्या सगळ्या विहिरी कोकणात देतो तिकडूनचा समुद्र इकडे आणून टाकतो. मी काळजी नाही करायचं तुम्ही आजोबा. सगळेजण गेले दिल्लीला लागले कामाला. आता मारुतरायकडे शेवाचा शाली पाठ विचारतं रात्री 12 काकडा आरतीचं शेजारती सारखं रामाच्या पुढेच बसायचं फक्त जांभाळे आले का श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय श्रीराम. प्रत्येक मंत्रीच्या तासाला मारुतराय आहे.
त्या मंत्र्यांचं पुन्हा पोट दुखायला लागलं हे आणखी चिकटलो काय उगीच. आणि मग ते म्हणे बाकीचे म्हणे काळजी करू नका त्याला काढ. 2-4 महिने गेले. एकट्या मारुतरायाच्या खात्यावर विश्वास आणला. मारुतरायाला बाहेर काढून टाकलं. सांगितलं मारुती अजिबात उमरावाला जायचं. रामाचं तोंडच पाहिजे. आता देवा भक्तांचा वियोग झाला. मारुतरायाला प्रश्न पडला का चुटकी जर वाजू नको म्हणतो तर प्रत्येक तांतर फुटतो शेवेत अंतर होतो. आणि जर चुटकी वाजू म्हणतो तर दांबाळी आली पाहायला चेहरा पुढे मी आता काय करू. शेवटी मारुतरायाने निर्णय घेतला तिकडे दांबाळी येऊ नाही तर नाही येऊ आपली चुटकी वाजतच राहायची. एका झाडावर गेले बसले श्रीराम जय राम जय जय राम जय राम सारखं. त्याचा परिणाम रामावर झाला. राम पाठी कागडा असलेला प्रभू रामचंद्र उठले आणि त्या दांबाळ्या सुरू झाल्या. दांबळ्या त्या दांबाळ्या जर दातही घसू देना गुळणाही करू देना चहा घेऊ देना बसरही खाऊ देना शुद्ध दांबळ्या सारख्या दांबळ्या. अगोदर त्यांनी काय केलं इथं पुण्या परिसरातले DHMS BHMS BAMS MBBS MD सगळे बाकीचे आले. पण ते डॉक्टरांना काही मेळ लागला ते यायचे आधी तपासायचे. आज तास तिकडून तपासायचे पुढे ते जाताना म्हणायचे तुम्हाला काय होत. आता त्यांना काय होते त्यांना कळालं तर तुम्हाला काय नसतात मारायला अवघड केलं सगळं. सगळे डॉक्टर उलटे पालटे झाले पण काही चांबळाचं कारण सापडलं. आणि मग सांगितलं एकच कारण. आता एकच डॉक्टर राहिले प्रभू रामांचे फॅमिली डॉक्टर वशिष्ठ महामुनी. एक मंत्री गेला मारुती कार घेऊन वशिष्ठांना घेऊन आला. वरचे सगळ्याची पाठीचे उभे होते. रामचंद्र पाडत होते. वशिष्ठाने बॅग ठेवली. वशिष्ठाने आधी रामाकडे पाहिलं कोमेरून गेलेले जांभळ्यासारख्या चालू. आणि यांच्याकडे पाहिलं मारुतराय यांच्यामध्ये दिसले सगळे विरोधी पक्ष मंडळी मारुतराय काही दिसलं यांच्या. आणि मग वशिष्ठांनी रामावर इलाज करायच्या आधी विचारलं का मारुती कुठे. आणि मारुती कुठे म्हटल्यानंतर एकाच संतापला तो वशिष्ठ तुला काय येतं मारुती फिरवती इंजेक्शन 20 रुपये घेऊन चालू करा मारुती कुठे मारुती. आता वशिष्ठांना काय माहिती त्याचं नाव घेतल्यावर याला वाद होणार आहे. काही असं राहतं बुवा. आमच्या सुद्धा जीवनातले अनुभव. एखाद्या गावात आम्ही कीर्तनाला गेलो. एखादा माणूस त्या गावात गेल्यापासून उद्या जाईपर्यंत आधार मिळतो. खूप सेवा करतो. तो आमच्या पक्का ध्यानात राहतो. पुढे इलेक्शन मध्ये एकच मालकरी बाजूला पडतं. विरोधी पार्टी ताब्यात सत्ता जातो. फोनवर तारीख घेऊन आपण येतो. प्रवचनात पाहिलं तो दिसला नाही. खालीपाठात पाहिलं दिसला नाही. कीर्तन झालं तरी नवीनच चेल. आणि मग एखादा विचार म्हटलं का हो एक मिनिट ती शामराव दिसत नाही. तो असं संतापला तो महाराज तुला काय शामराव. आता आपल्याला काय माहिती त्याचं नाव घेतलं याच्या पोटात गोळा उठणार. काही नाव घेतलं का वाटच होतो. आणि काही नुसता साधा वाद नाही चिडक्या वाद उठतो. चिडक्या म्हणजे त्याचं इलाज सुद्धा नाही चिडक्या वाद. काय तुम्हाला हनुमंत छुटवायचा इंजेक्शन करता कल्पना. वशिष्ठ म्हटले नाही 1 मिनिट ऐका. हनुमंत कुठे पहिलं सांगा. तो कुठे तुम्ही जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत रामावर इलाज केला जाणार नाही. रामावरचा विलास थांबवला त्यांचं तेव्हा यांचा नाविलाज झाला. कुठे तो. आणि मग ते म्हणजे तो बाहेर आहे. तो बाहेर आहे म्हटले हो तो बाहेर आहे. बाहेर आहे म्हटलं हो तो बाहेर आहे. मग म्हणे याला बाहेरच व्हायला आहे. मारुतीराय बाहेर आहे ना रामाला सुद्धा बाहेरच झालंय म्हणजे बाहेरच्याच झालंय. आणा त्यांना. सगळे जण गेले. मारुतराय हो मारुतराय हो चला हो मारुतराय तुमच्या पाया पडतो मात्र म्हणत तुमचं तुम्हीच पहा आम्हाला यायचंच नाही तिकडं. आता तेवढं असं राखा. सगळे आले मारुतराय. दारू उघडलं. रामचंद्रांनी मारुतराय पाहिली. ताडकन उठून उभे राहिले. मारुतराय तसा लेकरासारखं रडत मारुतराय पळू गेले. त्या रामचंद्राच्या डोळ्यातून खकर आसरू वाहतात. एकामेकाला सासरू नयनांनी देवा भक्तांनी पाहिलं. मारुतराय पळू गेले. लेकरासारखे लेकरू आईला चुकलेलं लेकरू आईला बिलगत तसं मारुतराय गेले. आणि प्रदीर्घ मिठी मारली रामचंद्राला. आणि तुम्हाला सांगतो बोसे ज्या क्षणी मारुतरायांची चुटकी बंद पडली त्या क्षणी रामाची जांभळी थांबली. असा एक जीव ज्याचा झाला अशी पराकोटीची पडली ज्यांनी जीवनामध्ये आचरण केली. महाराज म्हणतात त्याला भगवंत कधी विसरत नाही आणि तो देवाला विसरत नाही. अशी पराकोटीची संगती निर्माण झाली. मग तुका म्हणे आम्हा देवाचा सांगा नाही विसंगत येरा आणि तो मग भगवान अशा पराकोटीची पदवी करणारा जो भक्त त्याच्या चिंता त्याची कर्मवासना केली त्याचं जन्माचं पारतंत्र्य घडवतो आणि त्याला आनंदाच्या राशीवर बसवतो. मनवून चिंता नाही आम्हा दासा न भिवो गर्भवासा जन्म घेता ज्ञानेश्वर माऊली हवे ते जुनाट चांगले होय शिकेले भक्तिभावे मनवून चिंता नाही या माझा न गर्भवासा जन्म घेता. बोलता वेळ आपला 8:30 ते 10:30 वेळ आहे. पण बराच वेळ झालेला आहे.
सेवा लांबट झालेली तेव्हा सर्वांची क्षमा याचना करून मी या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आनंद वाटला, अंतःकरणापासून आनंद वाटला. आपण सगळे माता भगिनी पुरुष बांधव उत्कट भावनेने परमश्रद्धेने या ठिकाणी आलात, शांत चित्ताने बसला, सेवा श्रवण केली, अतिशय आनंद वाटला. भगवान परमात्मा करो अशीच भगवान परमात्म्याची भक्ती करण्याची सुबुद्धी तो आपल्या सर्वांना देऊ आणि त्याच्या शुद्ध भक्ती आचाराने आपलं सुद्धा जीवन निश्चिंत निर्भय स्वतंत्र आणि सुखमय बनून राहू अशा प्रकारची शुभकामना या सेवेच्या प्रसंगी या ठिकाणी करतो. आणि मोठी आनंदाची गोष्ट आहे, वास्तविक आता जर गाव थोडंसं लांब आहे आणि एका दृष्टीने हे जंगलाचाच प्रकार आहे. आता फक्त हायवे जवळ येऊन इथं जंगलच आहे आणि या जंगलामध्ये मंगल निर्माण केलेलं आहे. तेव्हा जंगलात मंगल निर्माण करणारी ही जी सत्तार समिती आहे, ही कमिटी आहे, इथं खापणारे जे जे कोणी भाविक आहेत या सगळ्यांना आणि यांचे काय आपण करावं वर्णन तेवढं सगळं थोडंच आहे. 3 प्रकारच्या प्रवृत्तीचं चिंतन सांगितलं जातं. काही लोक जंगलामध्ये मंगल करतात, काही लोक जंगलामध्ये दंगल करतात आणि काही लोक जंगलामध्ये चंगल करीत असतात. असा त्याचा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही बघा, तमोगुणी माणसं जंगलात गेले तर ते दंगल करतात, रजोगुणी माणसं जंगलात गेले तर ते चंगल करतात आणि सत्वगुणी माणसं जंगलात गेले तर ते मंगल बनवतात. तसं जंगलामध्ये मंगल बनवणारे जे सत्व सात्विक अशा प्रकारचे भाविक आहे त्यांचं किती वर्णन करावं असा त्याचा महत्वाचा भाग आहे. आणि दुसरी जाता जाताची गोष्ट अशी